नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? विलास विष्णू जाधव. आपण कुठल्या कारणासाठी इथे आलात? मी शुगर चेक करण्याकरता आलो होतो, शुगरवरती उपचार घेण्याकरता. आपली शुगर किती होती आधी? म्हणजे 250 पर्यंतच्या होती, म्हणजे सरांकडे यायच्या अगोदर. आणि आत्ता किती टाईमपासून तुम्ही सरांची ट्रीटमेंट घेताय? जवळ 6 महिने झाले, म्हणजे 6 ते 7-8 महिने झाले. मी त्या पिरियडमध्ये मला बराचसा फरक जाणवला सरांच्या औषधामुळे. आणि मग माझ्या शुगरच्या रिपोर्ट्सवरती पण परिणाम दिसून आला त्याच्यावरती. आणि मला पण जाणवलं आता, म्हणजे फ्रेशनेस वाटतो, व्यवस्थित वाटतं, मला काही त्रास होत नाही आता. म्हणजे की जो मला अनइझीनेस वाटायचा पूर्वी, डलनेस वाटायचा, हेवीनेस वाटायचा, असं सांधे वगैरे दुखायचे वगैरे जाऊन थोडे म्हणजे असं आहे. आता ते तसं काही होत नाही, रिलॅक्स वाटतं. आणि आपली शुगरची गोळी जी आपण ॲलोपॅथीची घेत होता ती कधीपासून बंद आहे? आता म्हणजे सरांनी औषध दिल्यानंतर 3 महिन्यामध्ये माझी ती कमी झाली, म्हणजे गोळी. म्हणजे सरांनी स्टेप बाय स्टेप केली, म्हणजे 3 महिन्यात माझी म्हणजे पुष्कळ कमी, आठवड्यातून एकदाच घ्यायला सांगितले. आणि त्यानंतर 1 महिन्याने ती आठवड्यातली एकदा घ्यायची, ती पण बंद केली. आणि आता मी सध्या 4 ते 5 महिने विदाऊट शुगरची गोळी घेतलेली आहे. आणि त्याचा रिपोर्ट्स नॉर्मलमध्ये आलेला आहे माझा शुगरचा. तर मला बराच फरक सरांच्या औषधामध्ये जाणवला आहे. आणि आता सरांची औषधंही चालू आहे तरी पण शुगर मेंटेन आहे? हां, म्हणजे सरांची औषध चालू झाल्यानंतर शुगर म्हणजे कमीच झाली, म्हणजे नॉर्मल रेंजला झाली आहे. आता सरांचं औषध न घेताच मी आता व्यवस्थित माझं लाईफ चालू आहे, म्हणजे व्यवस्थित काही त्रास नव्हता. ओके सर, थँक्यू.